डिसेंबरची किनगावात पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची बातमी। किनगाव येथे पद्मश्री भंवरलाल जैन अर्थात मोठे भाऊ यांच्या जयंतीनिमित्त अजमेरा कार बाजार व सर्वज्ञ ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये 108 गरजूंची तपासणी करण्यात आली, तर त्यातील पात्र ठरलेल्या 14 जणांवर कांताई नेत्रालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे। किनगाव तालुका यावल येथे अजमेरा कार बाजार व सर्वज्ञ ट्रान्सपोर्टचे संचालक प्रकाश अजमेरा, अरुण अजमेरा, निलेश अजमेरा, रुपेश अजमेरा, आशिष अजमेरासह अजमेरा परिवाराकडून पद्मश्री भंवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते। या शिबिराचे शुभारंभ माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी सरपंच मिलिंद चौधरी, संजय सयाजीराव पाटील, उपसरपंच लुकमान तडवी, प्रशांत पाटील, लतीफ तडवी, शेख महमूद हाजी रुस्तम, संजय वराळे, डॉक्टर योगेश पालवे, समीर तळवी, किरण साळवे, विजय पाटीलसह आदींची उपस्थिती होती। या ठिकाणी नेत्र तपासणीकरिता कांताई नेत्रालय जळगावचे डॉक्टर अभिषेक पयाशी, युवराज देसरडासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। या शिबिरामध्ये गावातील 108 गरजूंची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली, तर यात 14 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहे। तेव्हा या सर्व 14 रुग्णांवर जळगावातील कांताई नेत्रालयामध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे। एकूणच अजमेरा कुटुंबाच्या वतीने किनगाव गावात गरजूंना अशा पद्धतीने नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून लाभ दिल्यामुळे अजमेरा कुटुंबियांचं सर्वत्र कौतुक होत आहे। या ठिकाणी ज्या रुग्णांना चष्म्याचा नंबर सांगितला जाईल, चष्म्याचा नंबर लागेल वगैरे, तर त्याची सुद्धा व्यवस्था मी करून ठेवलेली आहे। आणि त्यासाठी कामकाज नेत्रालय महात्मा गांधी कॉलेजवर तुम्हाला यायचं आहे। तुमच्याकडे तपासणी आकारली जाणार नाही। तुमची तपासणी या ठिकाणी होईल। सर्वांनी 4 ते 3 करायची आहे। या ठिकाणी निलेश अजमेरा या सेवाभावी कार्यक्रमात समाविष्ट झाले, त्यांचे मी कामकाज नेत्रालयातर्फे पुनश्च आभार व्यक्त करतो। आपला कार्यक्रम अजमेरा परिवारानं किनगाव परिसरात घडवून आणला आहे। रुग्णसेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असे सेवाभावी सत्कारार्थी काम खूप कमी लोक असतात आणि हे भाग्यवान आणि पुण्यवान माणूस म्हणजे प्रकाशजी अजमेरा साहेब आहेत, त्यांना मिळालेला आहे आजचा मान। तो भाग्यवान आहे अजमेरा साहेब की त्यांना या आमच्या मोठ्या भाऊच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम मिळाला आणि डोळ्यांची नवीन दृष्टी देण्याचा संकल्प या अजमेरा परिवारानं किनगाव परिसरात घडून आणला। त्याबद्दल मी पुनश्च त्यांचे आभार व्यक्त करेन। माझे 2 शब्दांना पूर्णविराम देतो। आता माझी यावलचे आमदार रमेश दादा चौधरी 2 शब्द सांगतील। ज्यांनी आयोजित केलं ते निलेश प्रकाशजी अजमेरा, निलेश अजमेरा, अजमेरा परिवार उपस्थित डेप्युटी सरपंच, आणि प्रकाशजी अजमेरा यांचे सर्व परिवार आणि ते ग्रामपंचायत सदस्य, बंधू आणि भगिनी, अतिशय डोळा अतिशय दीपक आहे। म्हणजे आज कांताई नेत्रालय भंवरलाल भाऊ यांच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे। अतिशय डोळ्याचं महत्त्वाचं काम ते मॅनेजर साहेब सांगितलं आपल्याला कुठे हे करायचं आहे आणि याला मी शुभेच्छा देतो।
बाबा या ऑपरेशन हो गया काका, इसका करना है हुआ करने जा रहे हैं ऑपरेशन व अल्मेरा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नेत्र तपासणी मोतीबिंदू चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिर बऱ्याच वेळा सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज रमेश दादा चौधरी आणि मान्यवर सरकार मंडळी या ठिकाणी आपला खूप अमूल्य वेळ काढून या ठिकाणी हजर झाला त्यांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो। आज सकाळी माझे गाव चोपडा आहे दादा, चोपड्या गावाहून मी निघालो, श्री रामदेवजी बाबांचं दर्शन घेतलं, माई सप्तशृंगी देवीचा आशीर्वाद घेतला। बाबा आणि माईला विनंती केली की माझे किनगाव परिसरातील रुग्ण बांधव किंवा माझे आई वडील यांची इडापिडा दूर जाऊ दे आणि सुखी समृद्धीचे जीवन येऊ दे अशी प्रार्थना मी सकाळी केली। हे मोतीबिंदूचं शिबिर मी आता किनगाव परिसरात चौथ्यांदा घेतो आहे। बाबा याच्या अगोदर मी 3 शिबिर या किनगावमध्ये माझे सहकारी निलेश बंधू यांच्या सहकार्याने या ठिकाणी मी घेतलं आणि त्यावेळी सुद्धा कामगार यंत्रणा गावात यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन मी करून दिलेलं आहे। हे चौथं शिबिर आहे बाबा। माझ्यासाठी काय आपलं वेगळं गाव नाही, माझे या गावाचे संबंध खूप जवळचे आहेत आणि किनगाव परिसरातील लोक माझ्याकडे कामगार नेत्रालय महात्मा गांधी कॉलेज जवळ या ठिकाणी रुग्ण बांधव माझ्याकडे येत असतात, त्यांची शस्त्रक्रिया होत असते। या शिबिरात काय तपासणी होते? डोळा लाल होणे, डोळा काढणं, डोळ्याचं पाणी काढणं, डोळा किंचितणं, डोळा चुटचुट करणं, डोळ्यावरची साय काढणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन। जळगाव जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे कामगार नेत्रालय या ठिकाणी अल्पदरात शस्त्रक्रिया केली जाते, ती फक्त एकमेव संस्था म्हणजे कामगार नेत्रालय। या शिबिरात या रुग्ण बांधवांचं बीपी शुगर बरोबर असते, ते रुग्ण बांधव माझ्या बरोबर जळगावला येतील। या रुग्ण बांधवांचं बीपी शुगर वाढलेलं आहे। माझे डॉक्टर प्रयासी सांगते की आपण एमडी डॉक्टरकडे जा, बीपीचे शुगरची गोळी खा, त्याच्यानंतर तुमचं ऑपरेशन होईल। बीपी मध्ये ऑपरेशन होत नाही, शुगर मध्ये ऑपरेशन होत नाही। बीपी मध्ये ऑपरेशन केलं तर त्याच्यात अटॅक येण्याचा संभव असतो, शुगर वाढली तर त्याच्यात डोळ्याची जखम भरत नाही, त्याच्यामुळे ऑपरेशन होत नाही। त्यामुळे आपण गैरसमज करून घ्यायचं नाही की आम्हाला कॅन्सर केलं, आम्हाला रिजेक्ट केलं, तसा प्रकार नाही आहे। आपल्या शरीरासाठी, आपल्या सर्वांसाठी ते चांगलं आहे। या शिबिरात 2 प्रकारचे ऑपरेशन करतो। एक हातामध्ये ऑपरेशन 2,000 रुपये, त्याला महिना सव्वा महिना आराम करावा लागतो। दुसरं दुर्बीणचं असतं, त्याला 5,000 रुपये खर्च येतो। तो सुईच्या टोकासारखी जखम असते, हात दिवसात भरून जाते, त्याला भुगी जाडी येत नाही, त्याचा हा फायदा, त्याचा हा फायदा। डॉक्टर तुम्हाला विचारते कोणतं करायचं, तुम्ही सांगायचे 2-5 काय सांगायचं, अशी तपासणी या ठिकाणी होते। रुग्ण बांधवांने शेवटी महत्वाचं सांगतोय, आता आजाराची कल्पना डॉक्टरांना दिली पाहिजे की मला बायपास झालेला आहे, एंजिओप्लास्टी झालेली आहे, एंजिओप्लास्टी झालेली आहे, सरकारी दवाखान्याच्या गोळ्या खातोय, रक्तपातळची गोळी खातोय, हाताला जखम आहे, पायाला जखम आहे, ही गोष्ट डॉक्टरांना इतर सांगितली पाहिजे। तिथं सांगितली तर ते ऑपरेशन कॅन्सल होईल, त्यापेक्षा इतर सांगितलेलं बरं, ते तुमच्या दृष्टिकोनातून चांगलं राहील। ती माहिती लपून घ्यायची नाही। श्री भवरलालजी मोठेभाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन निलेशजी अजमेरा व
या ठिकाणी आले सरकार करतील अशी विनंती मी करतो. कार्यक्रमाची पाहुणे करतील. यावल तालुक्याचे माजी आमदार साहेब रमेश दादा चौधरी यांचा सत्कार प्रकाश जी अजमेरा हे करतील. डॉक्टर अभिषेक पयाश्री कांदा नेत्रालय यांचा सत्कार संजय पाटील यांचा सत्कार आशीष अक्षरा करतील. किनगावची माजी सरपंच मिलिंदादा चौधरी यांचा सत्कार संजय वराळे करतील. संजय पाटील यांचा सत्कार डॉक्टर बाबेसर करतील. समीर तळवी करतील त्यांचा मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील यांचा सत्कार लतीफ तळवी करतील. उपमान सर्वे यांचा सत्कार निलेश अजमेरा करतील. कामताई नेत्रालयाचे मॅनेजर युवराज देसाईला मी स्वतः आहे. माझा सत्कार मेहमूद जिंबर करतील. कामताई नेत्रालयाचे डॉक्टर पयासी सेवाभावी कार्यक्रमासाठी अग्रगण्य असलेले या गावातील इलेक्ट्री अजमेरा यांचा सत्कार अभिषेक पयासी करतील अशी विनंती करतो.
सत्राचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे आणि कामगार नेत्रालयाच्या शिबिराला मी थोड्याच वेळात सुरुवात करणार आहे.